नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आयुष्याची माती करणारे 10 वाईट सवयी त्या कोणत्या सवयी आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला एकदा जरूर सबस्क्राईब करा। पहिली सवय म्हणजे चुकीच्या लोकांची संगत। मित्र आणि संगत आपल्या विचारावर आणि सवयीवर मोठा प्रभाव टाकतात। चुकीच्या लोकांच्या संगतीमुळे वाईट सवयी लागतात, चुकीचे निर्णय घेतले जातात आणि आयुष्य चुकीच्या दिशेला जाऊ शकते। त्यामुळे संगत खूप महत्त्वाची आहे। दुसरी गोष्ट म्हणजे पैशाची उधळपट्टी करणे, विचार न करता खर्च करणे आणि बचतीची सवय नसणे। यामुळे भविष्यात आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात। पैसा कमवणे इतकंच त्याचे योग्य नियोजन करणेही तेवढंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे आजपासूनच मनी मॅनेजमेंट करायला शिका। तिसरी गोष्ट म्हणजे काम सतत पुढे ढकलण्याची सवय। ही सर्वात वाईट सवय आहे। आजचं काम उद्यावर ढकलणं ही यशाची सर्वात मोठा शत्रू असतो। सुरुवातीला ही सवय साधी वाटू शकते, पण हळूहळू महत्त्वाच्या संधी हातातून निघून जातात। वेळेवर काम न केल्यानंतर तणाव वाढतो आणि ह्या सर्व गोष्टीमुळे आत्मविश्वास कमी होतो। त्यामुळेच खरं तर आयुष्यात प्रगतीचा वेगसुद्धा मंदावतो। त्यामुळे आजचं काम आजच करा, उद्यावर ढकलण्याची सवय आजच बंद करा। चौथी गोष्ट म्हणजे वेळेचा अपव्यय करणे। वेळ हा आयुष्यातील सर्वात मौल्यवान संसाधन आहे। तासनतास मोबाईल, सोशल मीडिया किंवा निरर्थक गोष्टीमध्ये वेळ घालवल्यामुळे नवीन कौशल्य शिकण्याची, अभ्यास करण्याची किंवा स्वतःला घडवण्याची संधी गमावली जाते। गमावलेला वेळ पुन्हा कधीच मिळत नाही। त्यामुळे वेळ वाया घालवण्याची ही वाईट सवय आजच सोडून द्या। पाचवी गोष्ट म्हणजे नकारात्मक विचारायची सवय। नकारात्मक विचार करण्याची सवय बहुधा बऱ्याच लोकांमध्ये आढळत असते। प्रत्येक गोष्टीत फक्त अडचणी आणि अपयश दिसू लागते आणि यामुळे आत्मविश्वाससुद्धा कमी होतो। नकारात्मक विचारामुळे नवीन संधी स्वीकारण्याची हिंमत राहत नाही आणि माणूस स्वतःच्या प्रगतीत अडथळा बनून राहतो। सहावी गोष्ट म्हणजे रागावर आणि भावनावर नियंत्रण नसणे। सतत चिडचिडपणा, राग करणं हे सुद्धा चुकीचंच आहे आणि आयुष्य बरबाद करणारी सवय आहे। क्षणिक रागामुळे अनेकदा नाती तुटतात, चुकीचे निर्णय घेतले जातात आणि सतत पश्चाताप करावा लागतो। संयम आणि शांतपणे विचार करण्याची सवय आयुष्यात खूप मोठा फरक घडू शकते, बदल घडू शकते। त्यामुळे नेहमी शांत आणि विचार करून समोरच्याला बोलण्याचा विचार करा। सातवी गोष्ट म्हणजे स्वतःच्या चुका दुसऱ्यावर ढकलण्याची सवय। ही सुद्धा फार वाईट सवय आहे। नेहमी इतरांनाच दोष देणारी व्यक्ती कधीच सुधारत नाही, कारण की त्यांना स्वतःची चूक कधी दिसतच नाही। स्वतःच्या चुका मान्य करून त्यातून शिकणारी व्यक्तीच आयुष्यात पुढे जाते। त्यामुळे स्वतःची चूकसुद्धा मान्य करायला शिका आणि दुसऱ्यांना दोष देणं आजच बंद करा। आठवी गोष्ट म्हणजे आरोग्याकडे दुर्लक्ष करणे। ही सुद्धा तेवढीच महत्त्वाची वाईट सवय आहे। त्यामुळे आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करणे आजच थांबवा। अयोग्य आहार, अपुरी झोप, व्यायामाचा अभाव आणि सततचा ताण यामुळे शरीर मन दोन्ही कमकुवत होतात। चांगले आरोग्य नसल्यास पैसा आणि यश असूनही जीवनाचा आनंद घेता येत नाही। त्यामुळे आपले शरीर जपायला शिका। नववी गोष्ट म्हणजे आळशीपणामुळे मेहनत टाळणे। यश मिळवण्यासाठी मेहनतीचा पर्याय नाही। आळशी माणूस मोठी स्वप्न तर पाहतो, पण त्यासाठी आवश्यक कृती करत नाही। त्यामुळे क्षमता असूनही अनेक जण आयुष्यात मागे पडतात। त्यामुळे आळस झटकून काम करायला सुरुवात करा। 10वी गोष्ट म्हणजे शिकणे आणि स्वतःमध्ये बदल करणे थांबवणे। बऱ्याच लोकांना शिकण्याची उत्सुकताच नसते, नवीन गोष्टी शिकण्याचा आनंदसुद्धा नसतो आणि नवीन काहीतरी शिकावं असं त्यांच्या मनातसुद्धा येत नाही। पण जग सतत बदलत आहे। नवीन गोष्टी शिकण्याची तयारी नसल्यास माणूस मागे पडतो। सतत ज्ञान मिळवणे, नवीन कौशल्य आत्मसात करणे आणि स्वतःमध्ये सुधारणा करणे हीच दीर्घकालीन यशाची गुरुकिल्ली आहे। त्यामुळे सतत नवीन कौशल्ये आत्मसात करण्याचा प्रयत्न करा, नवीन गोष्टी शिकायला सुरुवात करा। एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आयुष्य एका दिवसात बिघडत नाही, ते रोजच्या छोट्या छोट्या चुकीच्या सवयीमुळे हळूहळू बिघडत असते। त्याचप्रमाणे रोजच्या चांगल्या सवयी आयुष्य घडवतात। त्यामुळे प्रत्येकाने आपल्या सवयीचा नियमित आढावा घेऊन वाईट सवयी सोडण्याचा आणि चांगल्या सवयी अंगीकारण्याचा प्रयत्न केला पाहिजे। अशा छोट्या बदलामुळेच मोठे यश, आनंद आणि समाधान मिळू शकते। आजच्या पुरतं एवढंच। आजच्या या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।